नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील आणि बरेच पाहिजे आणि चांगले राहा. लाईक शेअर करत जा. हे बघा, आता बाजारात छान हिरवीगार भाजी येते विकायला. आता या भाजीचं लहान लेकरांच्या बी पोटात जायला पाहिजे, मोठ्या माणसांच्या बी पोटात जायला पाहिजे. तर हे मोठे माणसं तर कोरडी भाजी, शेंगदात लावून भाजी हे खाऊन घेतात. डाळ भाजी याच्यात टाकली तर खाऊन घेतात, पण मुलं खात नाही, लहान मुलं. तर ते लहान मुलं खायसाठी आपण काय करू, ही हिरवीगार भाजी बाजारात येते आणि हिचं पान निवडून घेतलं मी. हिच्यामध्ये काळ्या अजिबात नाहीये, पान निवडून घेतलं. आणि जर काळ्या घेतल्या तुम्ही हिच्यात तर ते पोळी लाटताना फाटील. आपण करतोय पराठे, मेथीचे पराठे. त्याच्यासाठी मी हे भाजी आणली, पान निवडून घेतलं आणि हिला चांगली धुतली, तिला नेतरू दिली आणि छान बारीक कापून घेतली. जशी बारीक कापता येईल तशी मी बारीक कापून घेतली. आणि त्याच्यासाठी हे बघा, हे 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, हे एक गाठा लसणाचा घेतला आणि हे अद्रक घेतली आणि हे जिरं घेतलं. आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ. बारीक म्हणजे पाणी न टाकता आपण बारीक करणार आहोत. पाणी नाही टाकायचं त्याच्यात बारीक करण्यासाठी, फक्त मिरची आणि ते हे बघा, ही मोठी वाटी भरून मी पीठ घेतलंय. ही मोठी वाटी भरून पीठ घेतलंय. याच्यात आपण मीठ टाकून घेऊ. हे बघा, याच्यात एवढं मीठ टाकलं, 1 चमचा आणि थोडंसं टाकलं वर. कमी मीठ झालं ते चांगले नाही लागणार. आणि हे बघा, हे 2-3 चमचे तांदूळाचं पीठ आहे. चहाचे 3 चमचे तांदूळाचं पीठ आहे, हे पण मी याच्यात टाकते. आणि हे 5 ते 6 चमचे बेसन पीठ आहे, हे पण मी याच्यात टाकते. आणि हे बघा, ही 1 चमचा भर हळद आहे, हे पण मी याच्यात टाकते. आणि याच्यात आपण 1 चमचा तीळ टाकू. हे बघा, 1 चमचा तीळ पण टाकून घेते. आता ही मेथीची भाजी याच्यात टाकून घेऊ. आता ही मिरची, अद्रक आणि जिरं, लसूण हे बारीक केलं मी मिक्सरमध्ये बिना पाण्याचं, हे पण याच्यात टाकून घेऊ. हे बघा, आपण सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं. आता हे मिक्सरचं भांडं धुवून हे पण पाणी थोडंसं टाकून घ्यायचं. पाणी जास्त पाणी टाकायचं नाही आणि जास्त पाणी यायला लागत नाही. हे बघा, थोडंसं टाकून घेतलं. आता याच्यात तेल टाकायचं आहे आपल्याला. हे का, तेलाच्या बरणीमध्ये पळी असते ना, ते 1 पळी तेल टाकून घेते मी. हे बघा, हे 1 पळी तेल टाकून घेतलं. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, मस्त एकजीव करून घ्यायचं. याला पाणी लागणार नाही, पण लागलं तर थोडंसं टाकायचं. हे भाजीला पाणी सुटून, आता मीठ टाकलेलं आहे, चटणी टाकलेली आहे, हिला पाणी सुटीन. छान असं एकजीव करून घ्यायचं मस्त. हे बघा, मी थोडं पाणी टाकलं होतं याच्यामध्ये आणि हे छान भिजलं गेलं. आता पोळीचं पीठ आपण कसं भिजतो तसं भिजायचं. हे छान मस्त नरम मऊसूत भिजून घेतलं आणि छान गोळा तयार झालेला आहे.
आता आपण याला काय करू, थोडा वेळ झाकून ठेवू याला 10 मिनिटं. 10 मिनिटासाठी याला रेस्ट देऊ. हे बघा आता 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊ. सगळे सारखे गोळे करून घ्यायचे म्हणजे पोळ्या सारख्या येतात. असे लिंबू एवढाले किंवा पेरू एवढाले, छोटा पेरू एवढाले असे गोळे करून घ्यायचे. आपण पोळी लाटतो ना तसंच. जर तुम्हाला जर वाकड्या हेंगड्या आल्या त्या पोळ्या तर मोठी पोळी लाटून घ्यायची आणि काय करायचं, ही चिटकते हाताले. मोठी पोळी लाटून घ्यायची आणि प्लेटनं किंवा डब्याच्या झाकणानं असं तिला कापून घ्यायची. असे बारीक मध्यम आकाराचे लाटून घ्यायचे. थोडं पीठ लावायचं. हे बघा हे असे बारीक लाटून घ्यायचे. मस्त हे किती बारीक आहे असेच बारीक लाटून घ्यायचे. गॅस कमी ठेवायचा आणि असं थोडंसं तेल सोडायचं आजूबाजूनं. असं लाटत असलो ना आपण तर गॅस कमीच ठेवायचा. नाही तर मग एका खट्टे तुम्ही लाटून ठेवा आणि मग भाजा. पण मी आता लाटते बी आणि भाजते बी. गॅस कमी ठेवू. थोडा कमी जास्त करायचा गॅस. अशा प्रकारे हे सगळे पराठे मी करून घेतले आणि आता हे शेकून झालेले. आपण गॅस बंद करू आता. आणि हे बघा ही मी बनवलेली ही लसणाची चटणी आणि हे आहे दही लसणाची चटणी आणि हे पराठे. वाटीभर मी पीठ घेतलं होतं आणि थोडंसं बेसन पीठ आणि 2-4 चमचे तांदूळाचं पीठ. तर हे बघा किती पराठे झाले. 3 आणि 3 6 7 8 10 पराठे झालेले एवढ्याचे. हे दही सोबत खा का लसणाच्या चटणी सोबत
खा का तिळाच्या चटणी सोबत खा, शेंगदाण्याच्या चटणी सोबत खा, अगदी छान लागतात। असे पराठे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा। हे खूपच छान आहे, मुलांना खूप आवडतात। हे बघा, हे खूप नरम चटक आलेले आहे हे पराठे आणि छान झालेले आहे। असे पराठे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा। आणि हे पराठे चटणी दही सोबत छान लागतात। हे जर आवडले असतील तुम्हाला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा। ज्याने घंटीचं बटन दाबलं नसणार ना त्याने घंटीचं बटन दाबा।